एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहेत सगळेजण? आय होप तुम्ही मस्त मजेत असताल. मीही मस्त मजेत आहे. तर सकाळी नाश्त्याला केले ते आज पोहे. तर सोहम नको म्हणत होता, तर गरम करून आणले होते आणि त्यालाही थोडे थोडे 1 चमचा 2 चमचा भरवत होते. खायला नको म्हणत होता. तर मी म्हटलं थोडेसे तरी खाऊन बघ, टेस्ट वगैरे कशी झाली आहे. तर त्याच्या इकडे बघा नखरे चालू झाले होते. कधीतरी लहान मुलांचे असे नखरे चालू होतात की आई नाही तू मला भरव. तर आज सोहम आमचा तसा करत होता. त्यानंतर आज प्लॅन होता की पनीरची भाजी बनवायची. तर त्याची संपूर्ण रेसिपी काय मी शेअर केलेली नाही आहे. कधीतरी पूर्ण रेसिपी तुमच्याबरोबर नक्कीच शेअर करेल. त्याच्या आधी थोडेसे मोठेच पनीरचे काप केले मी आणि तेलामध्ये छान असे फ्राय करून घेतलेले. जास्त डीप फ्राय नाही, फक्त शॅलो फ्राय करून घेतलेले. आणि त्यासाठी लागणारा मसाला मिक्सरला आता फिरून घेतला. तर आणि ज्यावेळेस पनीर आणायला गेले तेव्हा त्याच डेअरीतून मी अर्धा किलो तूप आणलं होतं. तर तुमच्याकडे काय तुपाचा भाव आहे नक्कीच कमेंटमध्ये सांगा. त्यानंतर संपूर्ण तूप जे आहे ना ते एका डब्यात काढून घेतलं. मी म्हणलं चला आज एक काम हे मोकळं करूनच टाकू, नाही तर ते तसंच राहून जातं. मग तूप डब्यात काढून घेतल्याच्या नंतर इकडं भाजीचीही तयारी झाली आणि ऑलमोस्ट भाजी बनून तयार झाली आणि स्ट्रक्चर एवढं छान आलं की मलाच असं वाटत होतं की छान झाली आज हॉटेलसारखी भाजी. तर कधीतरी पूर्ण डिटेलमध्ये भाजीच्या रेसिपीचा व्हिडिओ शेअर करेन. त्यानंतर थोडंसं गरम पाणी मी भाजीमध्ये टाकलं आणि बघा भाजी किती छान दिसते. त्यानंतर 12-1 वाजला होता. सोहमला लगेच जेवायला दिलं, कारण त्याला जायचं होतं. 12:30 झाले ते. तर सोहमला जायचं होतं क्रिकेट क्लबला. तर इथेही परत त्याचे तेच नाटकं चालू झाले की नाही तू मला भरवणार आहेस की नाही आज. तर थोडंसं खाल्लं त्याने. नंतर मला सारखा हाक मारत होता की मला भरव. आणि इकडं रिॲक्शन बघा त्याचं. भाजी त्याच्या मनासारखी झाली की तो म्हणतोच की आई आज भाजी छान झालेली आहे. मग त्याला भरवलं आणि त्यानंतर भांडी घेतली घासायला. तर भांडी भरपूर सारी होती आणि पावसाचं वातावरण सारखं होत होतं. तर मी ठरवलं की आत्ता पटकून भांडी घासून घ्यावी, नंतर पाऊस चालू झाला ना तर भांडी तशीच पडतात. आणि हे कसं क्लीन केलेलं आहे त्याचा पूर्ण व्हिडिओ मी इथं टॅग करते, शॉर्ट व्हिडिओ तो पहा. आणि पितळी आणि तांब्याच्या भांड्यावर यूज करा. लाईक, सबस्क्राईब, शेअर. बाय.